रूप पाहता लोचने रूप पाहता आलिंगन घडे मोक्ष सायुजता दूरे सज्जनाची नावे गीता सज्जनाची नावे गीता सज्जनाची नावे
हे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची आभाव
निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची आजपे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विठाला विठाला जगणे दबानी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कैजनेत्रम सदैवलहसं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माबुली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा श्री रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया शरण शरण जी हनुमंता तोज आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा महायोग्य साधू प्रतिष्ठा निवासी स्मरा एकनाथापदी मुक्त राशी जयाचे ग्रही कृष्णजी कार्य करता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती धन्य ते अरण रत्नाची खान जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे अगर धरिडा अवतार मालिया घरी म्हणूनच पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमान जगद्गुरु जगत वंदनीय वैराग्याचे महावीर महाराष्ट्र भूषण भक्ती शास्त्रातील फार मोठे संशोधक 21व्या शतकातील सर्वात उच्चांक बुद्धिवान भागवत धर्म इमारतीचं कळसस्थान श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील संतपर प्रकरणातील सर्वांच्या नित्य पाठातील कायिक वाचिक मानसिक 3 प्रकारच्या तापाचं यथार्थ वर्णन सांगणारा महान असणाऱ्या भगवत भक्ताच्या नामाचं स्मरण केल्याच्या नंतर विशेष पद्धतीच्या फलप्राप्तीचा उपाय सांगणारा असा 4 कडव्याचा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं अगत्याचं या प्रसंगी आपल्या या पवित्र स्थळामध्ये ज्या भूमीला अनादी कालाची परंपरा आहे ज्या भूमीवर थोर असणाऱ्या विरक्त साधूने साधना केलेलं असणारं हे स्थळ सद्गुरु बाजीराव महाराज स्वामी महाराजांनी या सप्ताहात अनेक दिवस असणारी सेवा केली
अनेक साधू संतांच्या कृपाशीर्वादाने समस्त ग्रामस्थाच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय हरिभक्त परायण परमपूजनीय वंदनीय भागवताचार्य ज्यांची 7 दिवस आपण इथे श्रीमद भागवत कथा श्रवण करतात असे आदरणीय वेदांताचार्य स्वामी शिवेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने 7 दिवस उपस्थितीमध्ये गावातील सर्व भजनी मंडळीच्या उपस्थितीमध्ये आदरणीय मृदंग वादक आमचे असणारे कृष्णा महाराज ठोंबरे, आदरणीय बाळासाहेब महाराज, गावातील सर्व भजनी मंडळ, पेटी मास्तर आदरणीय महाराज डांगरे महाराज, नंगारे महाराज, माझ्यासोबत आलेले आमचे गायनाचार्य भास्कर तात्या तेलोरे, कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे श्रोते मायबाप माता भगिनी सर्वांना अगोदर माता भगिनींना पुरुष मंडळींना अभिवादन करतो. ज्ञानोबाराईच्या स्वरूपात सर्व टाळकरी मंडळीला पाहतो, सर्वांना नमस्कार करतो, थोडक्यात चिंतनाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. विठाला अनेक दिवसापासून आपली ही असणारी परंपरा कार्य चालू आहे. 2 महात्म्याच्या पुण्यतिथी पर्व काळाच्या निमित्ताने हे कार्य चालू आहे. संत नामदेव महाराज आणि संत सावता बाबा यांच्या असणाऱ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने फार असणारा उत्कृष्ट कार्यक्रम आपण सर्वजण करतात. तन मन आणि धन, काया वाचा आणि मन या सर्व क्रियेनी असणारी ही साधना चालू आहे. विठाला एवढा उच्च पर्व काळ आहे. संत सावताबाबांची पुण्यतिथी, संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी आणि अजून उद्यापर्यंत, उद्याच्या दिवसापर्यंत विशिष्ट एक अजून पर्व काळ आहे, तो आषाढीचा पर्व चालू आहे उद्यापर्यंत. ज्येष्ठ शुद्ध एकादशी पासून तर आषाढ वद्य अमावस्यापर्यंत एक आषाढीचा पर्व काळ चालू आहे. तसं प्रत्येक वारीला पंढरपूरला गेलं पाहिजे, पण भगवान परमात्मा 2 वाऱ्याचं विशेष पद्धतीचं फल मांडतात. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत शे पूज पांडुरंग. आषाढीचा एक पर्व काळ चालू आहे. सप्ताह कशासाठी करायचा आहे, सप्ताह केल्याच्या नंतर फल काय, या 2 महात्म्यांच्याच पुण्यतिथीच्या निमित्ताने सप्ताह का करायचा याचं असणारं कारण जर आपण शोधले महाराज, गोकुळ अष्टमी पर्वणी आहे, रामनवमी पर्वणी आहे, हनुमान जयंती पर्वणी आहे, नरसिंह जयंती पर्वणी आहे, वामन जयंती पर्वणी आहे, दत्त जयंती पर्वणी आहे, महाशिवरात्र पर्वणी आहे. ज्ञानोबाराईचा समाधी सोहळ्याचा जो प्रसंग आहे तेवढा कालखंड तो एक पर्व काळ आहे. जगद्गुरु तुकोबराईचा बीज उत्सव पर्वणी पर्व काळ आहे. नाथ महाराजांच्या षष्ठीचा कार्यक्रमाचा पर्व काळ पर्वणी आहे. शेणा महाराजांची पुण्यतिथी पर्वणी आहे. चोखोबराईची पुण्यतिथी पर्वणी आहे. नामदेव महाराजांची पुण्यतिथी पर्वणी आहे. लाठ्या कोलाट्याची पुण्यतिथी पर्वणी आहे. त्याच याप्रमाणे सावता बाबांची सुद्धा एक विशेष पद्धतीची पर्वणी आहे. विठ्ठला सावता बाबांचं कार्य जर आपण पाहिलं तर तुम्हाला संसारिक जीवाला आपल्या कर्मवादामध्ये भगवंताचं दर्शन देऊन करून देणारं कार्य सावता बाबांचं आहे.
बाकीचे सर्व संत असणाऱ्या पालख्या घेऊन पांडुरंगाकडे गेले महाराज. काय प्रत्येक संतांच्या पालख्या पांडुरंगाकडे जातात, पण पांडुरंगाची पालखी आरणला येते हे लक्षात असू द्या. विठ्ठला प्रत्येक संत भगवंताकडे गेले, पण आमचे जगाचे मालक भगवान पांडुरंग परमात्मा सावता महाराजांना भेटण्यासाठी मळ्यात आले महाराज. काय सावता महाराजांचं असणार गाव आरण, बरोबर केले, पण त्याच्या पाठीमागचे जर पुरातन असताना इतिहास कथाभाग जर आपण पाहिला तर सावता महाराजांचे पंजोबा ही असणारे लातूर जिल्ह्यातली होती. लातूर जिल्ह्यातली, लातूर जिल्ह्यामध्ये औसा नावाचं गाव, आणि औसा गावचे असणारे रहिवासी सावता महाराजांचे असणारे आजोबा. औसा गाव जर आजही पाहिलं आपण तर जमीन असणारी बरड भाग आहे, परिसर जर तो पाहिला. पंढरपुराची वारी, पांडुरंगाची वारी ही असणारी त्यांच्या परंपरेत माझ्या वडिलाची मिराशिगा देवा या न्यायाप्रमाणे वारीला जावं. वारीची वाटचाल करत असताना पंढरपुरापासून 35 किलोमीटर अलीकड असणारं जे गाव त्याचं नाव आरण, आरणगाव. आरणगावच्या भूमीत थांबाव मुक्कामाच्या निमित्त. गाव सुपीक, जमीन सर्व बागायती. सावता महाराजांचे आजोबा ते असणाऱ्या आरण गावामध्ये थांबले महाराज. पहिल्यांदा सावता महाराजांच्या आजोबाचं वास्तव्य महादेव मंदिरात झालं महाराज. काही काल तिथे थांबले. तदनंतर आरण गावामध्ये राहण्यापुरती जागा असताना उपलब्ध केली. तदनंतर त्याच आरण गावामध्ये काही जमीन घेतली. मला मुद्दा थोडक्यात सांगायचा. अशा कर्मवादाला महत्व देणारं कुटुंब. नंतर सावताबाबांचा जन्म, त्यांच्या पोटी असणारे जे अवतीर्ण झाले त्यांचं नाव परशु म्हणतो आपण, आणि नाव ठिकठिकाणी चरित्रात बदल होतोय. सावता महाराजांचा जन्म झाल्याच्या नंतर सावता बाबांनी ती असणारी जमीन, त्या जमिनीला असणारं फुलवलं महाराज. समाजातल्या ज्या अंधश्रद्धा होत्या त्या अंधश्रद्धा मोडीत काढल्या. सावता बाबांच्या जमिनीमध्ये मसोबा नावाचं दैवत होतं. ती जमीन कसवत असताना कुठेतरी मधल्या पॉइंटला असणारा तो देवता असेल, सावता बाबांनी ती देवता असणारी उचलून अशा प्रकारची बाजूला ठेवली. मला एकच म्हणायचंय, सावता बाबांनी जे कार्य केलंय तेच कार्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या अगोदरच समाजातल्या असणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सावता बाबांनी केलं. विठ्ठला चला, आपल्या कर्मामध्ये साक्षात भगवंताचा साक्षात्कार प्राप्त करून देणारं कार्य ते सावता बाबांचं आहे. माझा महत्वाचा मुद्दा आहे, पर्वणी आहे. या पर्वणीत आपण असणार तन मन धन या 3 क्रियेने केलेला जो परमार्थ आहे, इथे असणार श्रमदान केलं, द्रव्यदान केलं, अन्नदान केलं, नामचिंतन केलं. या पर्वणीमध्ये केलेलं कोणतंही कार्य असू द्या, या कार्याची फलश्रुती आपल्याला दुप्पट प्राप्त होत असते. विठ्ठला म्हणून एवढा मोठा कार्यक्रम इथे ग्रामस्थाच्या वतीने सहकार्याने आयोजित केला जातो. वास्तविक पाहता 8 दिवसापासून प्रत्येक गावात जातोय, पण मंडप कोरडा फक्त धोंदलगावातच पाहायला मिळाला आपल्याला. कौतुक केलं पाहिजे महाराज.
2-4 दिवसापूर्वी तिकडे आपण गेवराई तालुक्यात कार्यक्रमाला मोठा मंडप होता, पण अक्षरशः 15 ते 20-25 लोकांत कीर्तन करण्याची वेळ आली महाराज. निसर्गाच्या पुढे कोणाला जाता येत नाही. आणि सप्ताह कशासाठी करायचा आहे? पर्जन्य पडण्यासाठी सप्ताह करायचा आपल्याला. विठ्ठला विठ्ठला. आता सकाळी विचारा तुम्ही बऱ्याचशा लोकांना, का हो तुम्ही कीर्तनाला नाही आले? म्हणजे पाऊस होता. म्हणजे अगोदरच नाही हाऊस आणि त्याच्यात पडला पाऊस. महाराज, पाऊस पडण्यासाठी ज्या ज्या वेळेस दुष्काळ पडतात त्यावेळेस पाऊस पडण्यासाठी किती क्रिया कराव्या लागतात आपल्याला. आमच्या भजनी मंडळीला शिवाकडे जावं लागतं टाळ पकवास घेऊन पाऊस आणायला. माता भगिनी धोंडी मागतात. धोंड्या कळतं का तुम्हाला? काही भागात महादेव कोंडले जातात महाराज पाऊस येण्यासाठी. काही ठिकाणी बाबाला गार पाण्याने आंघोळ घातली जाते पाऊस आणण्यासाठी. काय एवढे कार्य आपण पाऊस येण्यासाठी करतो. आणि पाऊस आल्याच्या नंतर कुशल सप्ताहात आपण सावदाबाबांच्या पुण्यतिथी दिवशी आपण असणारे घरी झोपून राहतो. किती शोकांतिका आहे मोठी. आज मोठा सप्ताहातला महत्वाचा दिवस आहे. सावदाबाबांची पुण्यतिथी आहे महाराज. आणि असे काही पर्वणी असतात. या पर्वणीच्या दिवशी आपण थोडं जरी नामस्मरण केलं तर या नामस्मरणाचं फल दुप्पट प्राप्त होत असतं. विठ्ठला. चला, मोक्ष प्राप्तीसाठी सुख प्राप्तीसाठी शास्त्राने अनेक प्रकारचे साधनं सांगितले. आपल्या प्रपंचिक जीवनामध्ये, परमार्थिक जीवनामध्ये, प्रपंचिक जीवनामध्ये जीवन कोणतंही असू द्या, पण या जीवनात आपल्या जवळचं पाप समाप्त झालं पाहिजे आणि पुण्य संपादित झालं पाहिजे. पाप समाप्तीसाठी आणि पुण्य संपादित होण्यासाठी या जगामध्ये अनेक प्रकारचे साधन आहेत महाराज. किती साधन आहेत? तीर्थयात्रा पाप समाप्त करण्याचं साधन आहे. व्रत वैकल्य पाप समाप्त करण्याचं साधन आहे. दान धर्म पुण्य संपादित करण्याचं साधन आहे. पण तुकोबारायांनी असणारी सर्वांची योग्यता पाहिली, अधिकार पाहिला. तीर्थयात्रा करणं सोपं आहे का? तीर्थयात्रा करणं सोपं नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, व्रत वैकल्य करणं ही सुद्धा गोष्ट सोपी नाही. तुकोबारायांनी संसारात राहणाऱ्या माणसाच्या जीवनाचा आढावा घेतला आणि आपल्यासाठी सर्वात महत्वाचा सोपा मार्ग सांगितलाय. बाबा रे, तुमच्या जीवनातलं कायिक वाचिक मानसिक सर्व पाप समाप्त करायचं असेल तर साधन अतिशय सोपं आहे. पाप समाप्त व्हावं असं वाटत असेल तर फक्त पुण्यशील महात्म्याच्या नामाचं स्मरण करा. अभंगाचं पहिलं चित्र.
सज्जनाची नावे. सज्जन पुरुषाचं नामस्मरण करा, त्यांच्या नामाचा उच्चार करा. तुमच्या जीवनातलं कायेकून म्हणजे शरीरातून घडलेलं पाप समाप्त होईल. वाचेकडून घडलेलं पाप समाप्त होईल आणि मनाकडून घडलेलं सुद्धा पाप समाप्त होईल. विठ्ठला विठ्ठला. कदाचित तीर्थाकडून असणारं शरीराकडून घडलेलं पाप समाप्त होतो. तीर्थात गेल्याच्या नंतर वाचेकडून घडलेलं पाप समाप्त होतं, पण मनाकडून घडलेलं पाप तीर्थाकडून समाप्त होत नाही. मन संकल्पाची पापे न जाई तीर्थाची या बापे. पण या जगाच्या पाठीवर तुकोबारायसारख्या महात्म्याने असं एक साधन सांगितलं. साधूच्या दर्शनाने कायिक वाचिक मानसिक 3 पाप समाप्त होतात. साधूच्या नामस्मरणाने कायिक वाचिक मानसिक 3 पाप समाप्त होतात. आणि साधूला डोळ्याने नुसतं दृष्टीने पाहिलं तरी सुद्धा 3 प्रकारचे पाप समाप्त होतात. विठ्ठला विठ्ठला. म्हणून तुम्ही पहा, जगाच्या पाठीवर तीर्थ अनेक आहेत. काय? अनेक तीर्थ सांगितलं. पण जगाच्या पाठीवर जीवाला मोक्ष देण्याचं काम, जीवाला अहंकार समाप्त करण्याचं काम जर कोणतं क्षेत्र करत असेल तर त्या क्षेत्राचं नाव आहे पंढरपूर. काशी मोक्ष देते. काय? काशी मोक्ष देते. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी चिंतन करतात, मोक्ष देऊन उदार म्हणले. काशी मोक्ष देण्यात उदार आहे, पण मोक्ष देते पण तारण ठेवून घेते बरं का. काय? मोक्ष देण्यात काशी उदार आहे, पण तारण काय ठेवते? परी वेचे लागे शरीर तये गावी. मरावं लागतं काशी, तेव्हा मोक्ष. जसं पतसंस्था कर्ज देते का नाही? पतसंस्था कर्ज देते पण काहीतरी तारण ठेवून घेते. तसं काशी मोक्ष देते. हिमालय दोष समाप्त करतो पण जीवित्वाची हानी होईल. काय? पण जगाच्या पाठीवर पंढरपूर नावाचं क्षेत्र असं आहे महाराज. पंढरपूर क्षेत्रात काहीच तारण ठेवावं लागत नाही. पंढरपूर क्षेत्रात केलेलं कोणतंही कार्य असू द्या, ते कार्य तुम्हाला आषाढीच्या वारीचं पुण्य प्राप्त करून देतं, साधू संतांच्या दर्शनाचं फल प्राप्त करून देतं. म्हणून तुकोबाराय सारख्या महात्म्यांनी संशोधन केलं. अनेक पाहिलं म्हटले, अनेक या कानाने ऐकलं, पण पंढरपुरासारखं मला समाधान कुठंच वाटलं नाही. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षत्र महिमे. ऐशी चंद्रभागा, ऐशी भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठी. ऐशे संत जन, ऐशे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कोठे. आणि शेवट महत्वाचा मुद्दा सांगितलाय. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे. अनाथ नाही बरं, अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवी. विठ्ठला विठ्ठला. बाकीचे क्षेत्र पैशावाल्यासाठी निर्माण झाले. उदाहरणार्थ बालाजी क्षेत्र फार मोठं आहे, पण बालाजीला पैशावालेच माणसं जास्त जातात. गरीबाचं काम अवघड आहे थोडं तिथे गेले तर. पण पंढरपूरला जाणारे श्रीमंत माणसं कमी आहेत, पंढरपूरला जाणारे जास्त माणसं गरीब आहेत. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणी पंढरी निर्माण केली. पंढरपूर हे नगर नाही, पंढरपूर एखादं असणारं शहर नाही, पंढरपूर तालुका नाही, पंढरपूर जिल्हा नाही,
पंढरपूर परमार्थिक दृष्टीने जर पाहिलं तर पंढरपूर भूवैकुंठ आहे. विठ्ठला विठ्ठला नामदेवरायचा गाथा वाचा तुम्ही. बाकीचे तुम्ही कोणत्या क्षेत्राला जा, कोणते क्षेत्र करून या, पण तुकोबाराय म्हणतात तुम्ही बाकीचे कोणते क्षेत्र करून आले पंढरपुराला जर नाही गेले तर तुकोबाराय सांगतात तुला सांगायला लाज कशी वाटत नाही ना. नामदेव महाराज बोलतात काय जगाच्या पाठीवर पंढरपूर नावाचं क्षेत्र असं आहे. मी बोलत होतो उद्यापर्यंत तो पर्वणी पर्वकाळ चालू आहे. उद्या आषाढ वद्य अमावस्या आहे. उद्या तो पर्वणी पर्वकाळ संपतोय. असा पर्वणी पर्वकाळ आहे महाराज. या पर्वणीत तुम्ही असणारे केलेले जे कार्य आहे तुम्हाला 18 फल प्राप्त करून देतात. विठ्ठला साक्षात भगवंताने आपल्या अंतकरणातलं गुज आपल्याला सांगितलंय. सांगत असे गुज पांडुरंग मला विसरू नका. तरी काही पठ्य आम्हाला म्हणते आम्हाला कुठं पत्र आलंय बरं का नाना. म्हणलं तू एकटाच ओरलाय का तुला पत्र पाठायला. आषाढीच्या पर्व काळात तुम्ही असणारे कार्य कोणतं करा 18 फल प्राप्त होतात तुम्हाला. काय कार्य सांगितले आषाढीच्या पर्वणीत तुम्ही केलेले कार्य. नामदेव महाराजांनी सांगितलं पांडुरंगाची महापूजा कर. तशा पांडुरंगाची 3 पूजा सांगितल्या. पांडुरंगाची पहिली पूजा आहे उगुटी पूजा. पांडुरंगाची दुसरी पूजा आहे महापूजा. आणि पांडुरंगाची तिसरी पूजा आहे तिचं नाव पाद्य पूजा. विठ्ठला विठ्ठला उटी पूजेचा खर्च आहे 35,000 रुपये. महापूजेचा खर्च आहे 25,000 रुपये. आणि पाद्य पूजेचा खर्च आहे 3,500 रुपये. कोणते करतात आणि आपल्याला कोणती नाही काही जमत आहे आम्हाला. नाही जमत नको करू पूजा नको करू नको पैसे घाल. मग एक काम कर 15 दिवस पायी जा दिंडी सोबत. महाराज ते नाही जमत आपल्याला. 15 दिवस कोण त्रास सहन करीन म्हणजे नको करू. 15 दिवस पायी नको जाऊ. मग एक काम कर प्रस्थानच्या दिवशी दिंडी वाट लावायला जा. तो म्हणला महाराज दिंडी नाही वाट लावता येत आपल्याला. मी दिंडीची वाट लावू शकतो. वाट दिंडीची वाट लावणारे लय पठ्ठेत बरं. महाराज एका दिंड्याच्या 2 दिंड्या केल्या पठ्ठेनी. आणि प्रस्थानच्या दिवशी जा. जिथून दिंडीचं प्रस्थान होतंय 1 किलोमीटर असणार पायी चल गावाच्या बाहेर. हिने करेला नमस्कार करून घरी आषाढी वारीचं पुण्य मिळतं बरं का तेवढ्या प्रस्थानमध्ये सुद्धा. तुम्हाला त्याची येतच नाही जमत. आपण काही माणसं 15 दिवस पायी जातात दिंडीत बरं का पायी. आणि इठलसा घरीपासून माघारी येतात घरी. याला म्हणायचं वारी चुकून ये घरी. चुकून ये हरी नाही बरं का. वारी चुकून ये घरी. फराळ करायलाच पठ्ठे घरी. अरे 15 दिवस तू गेलास ना बाबा पंढरपुरात एक मुक्काम कर. एक मुक्काम पंढरपुरात गेल्याच्या नंतर काय वैशिष्ट्य असं महाराज ते सांगता येत नाही. पंढरपुरात गेल्याच्या नंतर शहाणे येडे होते तर येडे तर जास्तच बिघडले होते करते. पाय एकदम धरीत नाही जाशी. काही दर्शन करून महाराज इथं आल्यापासून नुसतं उचलू उचलू टाकीत आहे आम्हाला पंढरपुरात. अरे भू वैकुंठ आहे बाबा. नाही मुक्काम करतायत नको करू मुक्काम. एक काम कर वैजापूरवरून एसटी पकड पंढरपुराचा. गाडी चंद्रभागेच्या स्टँडवर गेल्याच्या नंतर एसटीतले सर्व प्रवासी खाली उतरू दे. शेवटी तुरा सर्वात निवांत असणार तू उतर. उतरू नको एसटीच्या खाली. एक काम कर एसटीला पायऱ्या किती आप तिकिटावाले बोला ना. एसटीला पायऱ्या 3. वा काकांनी सांगितलं एसटीला पायऱ्या 3. अगदी बरोबर आहे. 2 पायऱ्या उतरा. शेवटच्या पायरीवर 1 पाऊल ठेवा आणि 1 पाऊल फक्त पंढरपूरच्या भूमीवर ठेवा. काय
एक पाऊल पंढरपूरच्या भूमीवर ठेवा, तो पाऊल पुन्हा असताना वर घ्या, तोंड माघारी फिरवा आणि एसटीत जाऊन निवांत बसा. कंडक्टर आला, पंढरपुरावरून तिकीट वैजापूरचं घ्या आणि वैजापूरला उतरा, घरी या, निवांत बसा. पंढरपूरची वारी. काय बोलावं आहे? नामदेवरायचं गाथा प्रकरण वाचा. वारणाशी चाली जे एक मासा, गोदावरी एक दिवसा, परी पंढरी पाऊल परीयसा, आईसा ठसा नामाचा. एका पावलात पंढरपूरची यात्रा घडते. म्हणजे महाराज ती कोणाला टाईम आहे एवढा? एक काम कर, चंद्रभागेत जा, चंद्रभागेला नमस्कार कर, पायातल्या चपला काढ, नमस्कार कर, नंतर पाण्यामध्ये जा, आपल्या आईवडिलाच्या नावाने असणारं भातामध्ये पाणी घे, तर्पण कर, नमस्कार कर, पुंडलिक रायाला नमस्कार कर. पुंडलिक रायाच्या नमस्काराने काय होईल? पुंडलिका नमस्कार होय पूर्वदा उद्धार. हे जमत नाही. पुंडलिकाजवळ लय गर्दी असते. चला गर्दीत जायचं जमत नाही ना, मग बाहेरून नगर प्रदक्षिणा करणार. पंढरपूरची नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही ते जमत नाही महाराज. म्हणजे नगर प्रदक्षिणा जमत नसेल तर अजून सोपं करून सांगतो. पुंडलिक रायाच्या मंदिरापासून निघ आणि महाद्वारात जा. महाद्वारात गेल्याच्या नंतर कान हातात पकड आणि महाद्वारात लोटांगण घे. लोटांगण महाद्वारी, कान धरुणी नाचेन गरुडा पारी, मग तो अवघाची सुख रूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. महाराज 1000 रुपये मीटरचा कपडा आहे अंगात, 50 रुपये खर्च येतो एका शर्टला, आणि लोटांगण घ्यायला कुठं सांगतात? चिखलात आम्हाला आपल्याला नाही जमत म्हणजे नको घेऊ लोटांना. कान नको हातात धरू. एक काम कर, महाद्वारापासून मंदिराला प्रदक्षिणा कर. काय? महाद्वारापासून मंदिराला मग प्रदक्षिणा कर. आणि प्रदक्षिणा कशी करायची, कुणीकून करायची? मंदिर उजव्या हाताला राहिलं पाहिजे, म्हणजे डाव्या हाताला टन मारायचा. नामदेव पायरीपासून पुढे शुक्ला सेतू आहे, शुक्ला सेतू पास कर, पुन्हा उजवीकडे वळ आणि पांडुरंगाच्या मंदिराच्या पाठीमागे जाऊन फक्त पांडुरंगाची पाठ पहा, मंदिराची पाठ पहा. मंदिराची जर तू पाठ पाहिली तर काय घडेल? देखता देऊळाची पाठ, तीर्थे घडती 307. नामदेवराच्या गाथ्यात आलेल्या प्रमाणे वाचून घ्या. महाराज तिथं तर लई गर्दी असते हो, काय सांगा तुम्हाला. म्हणजे पुढं सरक थोडस, म्हणले पुढं त्या महिला कुंकुई की त्या आताराच्या तिथं सुद्धा जमत नाही. म्हणले मग पाठ दिसत नाही, गर्दी भरपूर असते ना, मग एक काम कर, कळस पहा फक्त पांडुरंगाचा. तुका म्हणे मोक्ष देखील कळस. ते म्हणले महाराज उंची कमी पडती माझी, उंची कमी पडती, कळस दिसत नाही, टाचावर कर, ते जमत नाही, गर्दी भरपूर असती. नामदेव महाराजांनी अजून पुढे असणारा आपल्याला मुद्दा सांगितलाय. कळस पाहायला जमत नाही, मंदिराची पाठ पाहायला जमत नाही, लोटांगण घ्यायला जमत नाही, पुंडलिक रायाला नमस्कार करायला जमत नाही, नगर प्रदक्षिणा करायला जमत नाही. म्हणजे एक काम कर, कळसापासून 10 फूट उंच असणारी पताका लावलेली असते कळसावर संस्थांनी, ती पताका पहा. कारण आषाढीच्या आणि कार्तिकेच्या प्रेरमध्ये भगवंताचं अस्तित्वच असतं, पताकावरून कळसावर असतं. महाराज विठाला विठाला एवढ्या गर्दीत पुढं पातावर खाली माणसं आम्हाला तुडीत येईल. म्हणजे एक काम कर, हे जमत नाही ना, मग एक काम कर, पूल पाहून एखादी उडी टाकतो तुम्हाला खाली. अरे एवढं जमत नसल तर मग एक काम कर, भगवान पांडुरंगाच्या मुख दर्शनाच्या बारीला
आणि पांडुरंगाचं मुख पहा. पांडुरंगाचं मुख जरी पाहिलं, मुख दर्शन जरी घेतलं तर काय घडेल? कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्मा हत्या मुख पाहता जाती, कोटी ब्रह्मा हत्या मुख काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता. काय दुर्दैवी असेल सध्याच्या काळात ते काही कळायला तयार होय ना. काकडा भजनातला हा अभंगच काढून टाकलाय काय काही. भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, म्हणजे ते नेमात बसत नाही. आमचे वारकरी शिक्षण संस्थेचे असताना तो अभंग नेमात बसतोय, बंकट स्वामीचे असताना अभंग नियमात बसतोय, आणि आता कोणत्याच नियमात चुकलाय अभंग तो कळना महाराज. काकड्यामध्ये भक्तीची आपोटी म्हणल्याशिवाय काकड्याचा असताना सुशोभा दिसत नाही. लाजली गे माय म्हटल्याशिवाय काकडा देखणं वाटत नाही महाराज. हे दोन्ही तिन्ही अभंग काढून टाकले काकडा भजनातून. कोणता नियम आलाय? बंकट स्वामीपेक्षा जोग महाराजापेक्षा माणसं स्वतःला मोठे समजू लागलेत, काही कळायलाच तयार नाही. विठ्ठला विठ्ठला. पांडुरंगाचं मुख पहा म्हटले ते जमत नाही, गर्दी नाही राहती. म्हटले एक काम कर, तुला काही जमत नसेल तर पंढरपूरच्या असणाऱ्या पाहेरो विठ्ठल सहकारी पासून पंढरपूर डोळ्याने पहा. काय? पंढरपूर डोळ्याने पहा, चंद्रभागा पहा, पुंडलिकराया पहा, पांडुरंगाचं मंदिर पहा, कळस पहा, आईसाहेबाचा कळस पहा, तरी शुद्ध पंढरपूरची वारी घडते. म्हणजे ते जमत नाही. म्हणजे मग एक काम कर, पंढरपूरच्या पंचक्रोशी मध्ये कुठं मुक्काम कर एक दिवस. किती सोपं सांगा. पंढरपूरच्या पंचक्रोशी मध्ये एक दिवस कुठं मुक्काम कर तरी पांडुरंगाची वारी घडेल. तो आरणला जाऊन मुक्काम केला तरी शुद्ध वारी घडते, करकमला केला तरी शुद्ध वारी घडते, टेंभुर्णीला केला तरी शुद्ध वारी घडते. कारण सोलापूर जिल्हा जिथून सुरू होतो तिथून देवाचं दारच सुरू होतं. विठ्ठला विठ्ठला. ते नाही जमत आपल्याला. म्हणजे मग एक काम कर, पंढरपुरामध्ये 5 वारकरी जेव घाल. परभणी येथे कशी नदी धले अन्न, बस 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 ना बस. येथे कशी नदी धले अन्न, होय कोटी कुळाचे उद्धरण. म्हणजे ते जमत नाही आपल्याला. म्हणजे नाही जमत ना. मग एक काम, जे जे पंढरपूरला गेले, पंढरपूरला आलेल्या माणसाच्या पायाचं दर्शन घे दर दिवस. 1-2 दिवस तिथे जाऊन काल्यापर्यंत द्वादशीला येतो ना आपण. जशी जशी माणसं भेटतील तसं दर्शन घे त्यांचं. पाया पडी जन तरी पंढरपूरची वाटी गेली. म्हणजे ते जमत नाही. म्हणजे काही जमत नसेल तर तुला माझी विनंती आहे, पंढरपूरला जे गेले, जे घरी आले, जाऊन दिंडीत गेले, त्यांची निंदा तरी करू नकोस. त्यांना चांगलं म्हण, पंढरपूरची वारी होते. म्हणजे ते जमत नाही. म्हणजे अजून सांगतो पुढे, पंढरपूरची वारी जर तुला घडावं असं वाटत असेल तर घरी राहून नुसतं खोटं बोल. मी पंढरपूरला जाणार आहे, मी पंढरपूरला जाणार आहे. महाराजांच्या लक्षात येऊ राहिले प्रमाण, मी पंढरपूरला जाणार आहे. वा, नामदेवरायच्या गाथ्यात पंढरी महात्मा गोड सांगितले. मी पंढरपूरला जाणार आहे. एका जणांनी विचारलं कधी, म्हणजे आज कधी जाणार. दुसऱ्या दिवशी भेटला, म्हणजे कधी जाणार, म्हणजे 9 मिल जायचंय. म्हणजे कधी जाणार, 10 मिल जायचंय, एकादशी जायचंय, द्वादशी जायचंय. द्वादशी जेवणा म्हणजे कधी जाणार, दुपारून निघायचंय. म्हणजे कधी जाणार, 4 वाजता बसायचंय.
मी पंढरपूरला जाणार. जाईल जाईल म्हटले कधी जाणार? म्हणले काल्याच्या दिवशी जाणार. परत दुपारी भेटले. अहो जायचं होतं पण थोडस कसताना अडथळा तयार झाला. जायचं दुपारून जायचे पण जायचे. जाईल जाईन पंढरी जाईन पंढरी नुसतं असं म्हण बाबा तरी पंढरपूरची वारी घडते. म्हणजे ते जमत नाही आपल्याला. खोटं बोलणं आपल्याला अजिबात चालत लय पण येत. खोटं आपल्याला अजिबात चालत नाही. खरं कोणाला कधीच सांगत नाही. जाईन जाईन खोटं जरी बोलला पंढरपूरला जाईल तरी वारी घडते. म्हणले महाराज हे आपल्याला काहीच चालत नाही. म्हणले अजून सोपा शेवटचा मुद्दा सांगतो. काहीच जमत नसेल तर घरी बैस, डोळे लाव, चंद्रभागा डोळ्यासमोर आण, पुंडलिकरायाचं मंदिर डोळ्यासमोर आण, पांडुरंगाचं असताना महाद्वार डोळ्यासमोर आण, भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आण, कळस डोळ्यासमोर आण. तर म्हणला महाराज मी डोळे लावतोय. सगळं डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो पण काही डोळ्यासमोर येत नाही. फक्त पपेच्या आई डोळ्यासमोर येते. मुद्दा मला संपला. मग कर्मवादाला एवढं महत्व. कधी कधी असंही ओघाबोघा सांगितलं जातं सावता महाराज कधीच पंढरपूरला गेले नाही. असं आहे का कधी? सावता महाराज पंढरपूरला गेले नाही असं नाही म्हणायचं. सावता महाराज पंढरपूरला गेले पण शेतीमध्ये जर काम महत्वाचे असेल तर त्या प्रसंगी सावता बाबा पंढरपूरला गेले नाही. आपल्या कामाला प्राधान्य दिलं. कामामध्ये त्यांनी साक्षात असणारा जगाचा मालक पाहिला. महाराज विठ्ठला विठ्ठला. पूर्वीच्या सर्व संतांनी कामामध्ये देव पाहिला. अभंग वाचून घ्या. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोन या सविस्तर संतांनी देव कामात पाहिलेला समोर येतोय. लाठ्या कोलाट्याने ढोल पिटावताना पाहिला. कबीराने शेले विणताना पाहिला. शेणा महाराजांनी दाढी करताना पाहिला. चोखोबानी ढोरं वरताना पाहिला. सजन कसायाने मांस विकताना पाहिला. माझ्या सावता बाबांनी शेतीतलं काम करताना पाहिला. महाराज कांदा मुळा भाजी अभंग सर्वांच्या पाठ आहे. स्वाभिमानाने म्हणावं सावता बाबांनी आमची मारियाची जात. कमून म्हटले असते वो जात. स्वाभिमान प्रगट केलाय. स्वाभिमान अभिमान नाही. मैपती बाबा सुद्धा एके ठिकाणी बोलतात हाच धरी अभिमान करी आपुले जतन. महाराज कोण भाग्य असेल सावता बाबांच्या आजोबाचं त्यांचं नाव दैवू. हा किती सेवा असेल. ज्यांच्या नातवाची कीर्ती जगाच्या पाठीवर गाजते. आज उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी आईशी चराचरी कीर्ती त्यांची. आणि मला ग्रामस्थाचा बद्दल लई पटला बरं का आज आपल्या गावचा. मी बरेचसे पुण्यतिथी सप्ताहात कीर्तनाला जातोय पण काही ठिकाणी असं दिसून येतंय फक्त माळी समाजाचा सप्ताह आहे. महाराज आपल्या गावचा मोठेपणा खरंच महाराष्ट्रात सांगण्यालायक आहे. महाराज चोखोबराईची पुण्यतिथी, शेणा महाराजांची पुण्यतिथी, विश्वकर्माची किंवा काय त्यांचं नाव विठ्ठला विठ्ठला सरोजी आणि मोज सुधार समाजातले साधू, लाखा कोलाटी समाजातला साधू. बऱ्याच लोकांनी संत फक्त जातीपुरती वाटून घेतले. महाराज शेणा महाराजांची पुण्यतिथी फक्त नावेनेच करावी एवढं संकुचित कार्य त्यांचं आहे. रोहिदास महाराजांची पुण्यतिथी फक्त असताना चंभार संबांधवानीच करावी म्हणून एवढं संकुचित कार्य आहे का? संतांना जातीपातीच्या चौकटीत बसू नका. त्यांचं कार्य फार मोठं आहे. महाराज आपल्या गावचा मोठेपणा
अख्ख्या गावाचं योगदान आहे महाराज सावताबाबांच्या पुण्यतिथीला. याला म्हणतात परमार्थ मुराला. काय मुरण लय महत्वाचं आहे. लोणचं आपण घालतो पण लोणचं मुरणं लय महत्वाचं आहे महाराज. आणि मुरण्यासाठी काय करावं लागतं माता भगिनीला? लोणचं मुरण्यासाठी काय करावं लागतं मास्तर? लोणचं मुरण्यासाठी हलावं लागतं. या शब्दाचा अर्थ आहे मंथन. मंथन. अनेक साधू संतांनी आपल्यावर केलेल्या संस्काराचा पगडा महाराज. मी तर याच्याही पुढे बोलेल, बाजीराव स्वामी महाराजांनी केलेल्या सेवेचं प्रतीक आहे. सर्व धोंडलगावकर मंडळी सावताबाबांची पुण्यतिथी करतात. समाजात साधू साध्या स्वरूपात असतात, अतिशय साध्या. काय ज्ञानोबराय बोलतात, समाजात साधू जवळ असतात पण जवळ असताना महत्व पटत नसतं. आता हे आमच्या संस्थेचे, मी नाव वाचलं महाराज संस्थेचं, 10 नंबर मध्ये यांचं नाव आहे यादीमध्ये. किती संस्थेमध्ये 10 लोक जे असतात पहिले आलेले, त्या यादीमध्ये यांचं असणार 10 नंबर मध्ये नाव आहे. सोपी गोष्ट नाही महाराज. आपल्या भूमीवर अनेक साधू संतांच्या संस्काराचा हा पगडा आहे. सर्व ग्रामस्थ सावताबाबांची पुण्यतिथी करतात. अंतकरणातून आनंद वाटला महाराज. आणि मी वारकरी माणूस आहे, मी कीर्तनकार नाही, महाराज नाही. तुम्हाला सांगतो, एक वारकरी मंडळीचा मी सेवा करणारा माणूस आहे. काही महाराज अशा काळात, अशा पावसात, चिखलात, लाईट गेली, कीर्तन करत नाही. ते म्हणतात वातावरण राहिलं नाही. नसू दे वातावरण, पण एक कळत नाही का तुम्हाला? जेथे कीर्तनाची जागा तेथे किंवा तेथे असे देव उभा. जगाचा मालक जर जिथे उभा असेल तर तिथं वातावरण वेगळं निर्माण करणारे तुम्ही कोण? विठाला विठाला. 18 प्रकारचे फल प्राप्त होतात या पर्वणीमध्ये. उद्यापर्यंत ती पर्वणी, अशा 3 पर्वण्यामध्ये आपल्याला परमार्थ करण्याचा योगायोग प्राप्त होतोय महाराज. म्हणून तुकोबराय बोलतात, तुमच्या जीवनातलं पाप समाप्त करायचं असेल, मी पहिल्यांदा बोललो कायिक. कायिक म्हणजे शरीराकडून घडलेलं पाप. ती पाप समाप्त करता येत. कुठं? यात्रेला एखाद्या तीर्थाचा ते समाप्त करता येत. वाचेकडून घडलेलं पाप समाप्त करता येतो, पण मनाकडून घडलेलं पाप समाप्त होत नाही. आणि ते पाप समाप्त करण्यासाठी सर्वात महत्वाचा पर्व काळ कोणता असेल तर महाराज सांगतात साधू संतांची पुण्यतिथी. विठ्ठला विठ्ठला. साधू संतांची पुण्यतिथी काय देते हो आपल्याला? ऐका. नाथ महाराजांनी उत्कृष्ट वर्णन केले. आपण संसारिक माणसं आहोत आणि संसारामध्ये प्रत्येक माणसाला 4 वस्तू देण्याची, 4 वस्तू प्राप्त होण्याची अत्यावश्यक गरज आहे. नवे नवे रात्रंदिवस आपले प्रयत्नच त्यासाठी आहे, 4 वस्तू प्राप्त होण्यासाठी. पहिल्या 2 वस्तू आहे संपत्ती आणि संतती, आणि दुसऱ्या 2 वस्तू आहे त्याचं नाव यश आणि कीर्ती. विठ्ठला विठ्ठला. संपत्ती आणि संततीचं खातं आपल्या बापाच्या ताब्यात आहे आणि यश आणि कीर्तीचं खातं आपल्या आईच्या ताब्यात आहे. ज्यांची आपण पुण्यतिथी करतो ना, ते संत आपली आई बी आहेत आणि ते संत आपले बापही आहेत. आईपेक्षा बापापेक्षाही महत्वाचं कार्य करणारे जर कोण असतील तर ते आमचे संत आहेत. विठ्ठला विठ्ठला. केले उपकार सावो मिटाय.
काय शब्द आला ग? बाप न करी आईशी माय धर्मे त्यांचे देखिले पाय दिले अक्षय अभय दानगा. म्हणून त्यांची पुण्यतिथी. त्यांच्या पुण्यतिथीने आपल्या प्रपंचिक जीवनात सुद्धा प्रगती होईल, संतती आणि संपत्ती प्राप्त होईल, जगामध्ये यश आणि कीर्ती सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. आई आणि बापाची सेवा, साधूची सेवेचं ही ताकद आहे. म्हणून ते आपली आई आहेत, ते बाप आहेत, म्हणून त्यांची पुण्यतिथी आपण करतो. त्यांची पुण्यतिथी करतो म्हणजे त्यांच्यावर उपकार आपण करत नाही, त्रास होतो. एवढ्या गोष्टी सोप्या नाही. सप्ताह करणं, सप्त्याचं नियोजन करणं, बोलायला काय लागतं महाराज? पण या नियोजनामध्ये त्रास घडतो. पण घेतलेला त्रास या गादीवरून सांगतो, निश्चित एक दिवस आपल्या मुलाबाळांना साक्ष देत असतो महाराज. विठ्ठला कुठल्या तरी माध्यमातून सत्कर्माची पावती आपल्याला एक दिवस प्राप्त होत असते महाराज. सोपी गोष्ट नवी सत्कर्म म्हणजे. आणि ते सत्कर्म आपण या महान पर्व काळात करतो. पर्वणी पर्व काळात केलेलं सत्कर्म दुप्पट प्राप्त होतं, फल दुप्पट मिळतं महाराज. म्हणून कायाकडून घडलेलं, शरीराकडून घडलेलं पाप, वाचेकडून घडलेलं पाप आणि मनाकडून घडलेलं पाप, हे 3 पाप समाप्त करण्यासाठी तुकोबरांनी सांगितलंय, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. महाराज त्यांचं नाव घ्यावंच वाटतं. अभंगाचं दुसरं चरण. मेघे माझी वाचा तुटी, मेघे माझी वाचा तुटी, मेघे माझी वाचा तुटी, मेघे माझी मेघे माझी वाचा तुटी, महालाभ भोगासाठी विठोबा रखुमाई. वाचा तुटी, महालाभ भोगासाठी. महाराज पाप समाप्ती करण्याचं साधन सांगितलं. पुण्यप्राप्तीचं साधन सांगितलं सोपं. साधू संतांच्या नामाचं स्मरण करा. पण आमच्या जीवनात असणारी विश्रांती प्राप्त व्हावी असं वाटत असते तर काय साधन करावं? तुकोबराय सांगतात, नुसती विश्रांती नव्हे तर विश्रांतीचा ठावच जर कोणाजवळ असेल तर विश्रांतीचा ठाव, विश्रांतीचा
विश्रांतीचा ठाव पायी संताच्या भाव. हा महत्वाचा शब्द आहे बरं का सर्व. भाव, पायी संताच्या भाव. प्रत्येक गोष्टीत भाव पाहिजे. ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे ना, मग ज्ञानेश्वरी वाचा. पण नाथ महाराजाला विचारा कशी वाचायची. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी. अशी ज्ञानेश्वरी वाचा. नाही तर मग चालूच आहे. व्यासपीठ चालक महाराज वाचतात हे नुसते गोट फिरितात. काही माणसं वाचायला इतके तरवेद असतात, जबरदस्त वाचतात, पण अंतकरणात भावच नसतो अजिबात. नाथ महाराजांसारख्या महात्म्यांनी शब्द प्रयोग केला आहे. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी भाव धरून वाचा, देव कृपा करीन. अजून मुद्दा सांगतो. पंढरपूरला पायी जायचं असेल तरी सुद्धा भाव धरून जा. ज्याशी नाही पंख पाय तिने करावे ते काय. शुद्ध भाव धरून या पंढरपुराशी जाय. इच्छिले ते फळ देतो त्याशी नवलाव काय. किती गोड वर्णन केले म्हणा भाव. आता पंढरपूरला आपण जातो, तुम्ही म्हणा वारीकडे येऊ राहिले तुम्ही पुन्हा 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 पुन्हा. उद्या दिवस वक्त्याने वारीकडेच आलं पाहिजे. काय पंढरपूरला आपण जातो, पण काही माणसं दिंड्यात जातात पण यात्रा म्हणून जात नाही, जत्रा म्हणून जातात. काय काही माणसं दिंडीत जातात पण दिंडी म्हणून जात नाही, ते सहल म्हणून जातात. काय पंढरपूरच्या वारीमध्ये व्यवस्था नसते, पंढरपूरच्या वारीमध्ये अवस्था असते. सहलीमध्ये अवस्था नसते, तिथे व्यवस्था असते. काय प्रपंचात व्यवस्था असावी आणि परमार्थामध्ये अवस्था असावी. विठ्ठला इतके लाडके झाले तू वारकरी आजच्या काळात, काय सांगा तुम्हाला. तुमचा काळ कितचा होता आनंदीचा? माझ्या फार अगोदरची. मी 89 ताळत दिले गेले. 90, 91, 92चा काळ सांगतो. 5-5 दिवस माऊलीच्या सोहळ्यात पाऊस उघडत नव्हता. घोंगटा घ्यायचा डोक्यावर, पखवाज गळ्यात असायचा. छत्री धरायचं एक माणूस, पण आमच्यासाठी छत्री नव्हती, पखवाजासाठी छत्री असायची. पडत्या पावसामध्ये 5-5 दिवस असणारा गळ्यात पखवाज घेऊन पखवाज आला कृष्ण महाराज. या गाडीवरून खोटं बोलण्याचं काही कारण नाही. त्या शेवीची ताकद आहे. अशी मंडळी 5-5 दिवस असताना वरून झड चालू असायची. घोमते नसत त्या टायमाला पान कापड पोती असायची. ते पोत भिजल्याच्या नंतर 5 किलो वजन व्हायचं. आमचं वजन 12 किलो, त्या पोतेचं वजन 5 किलो, फळाचं वजन 30 किलो. असा मेळ लावायचा बघा. काय पण निष्ठा माऊलीची, त्या मृदंगावरची श्रद्धा. 5 दिवस माझ्या पखवाज गळ्यामध्ये होता, दुसऱ्या पोराला दिला नाही मी पखवाज. गाणारी मंडळी गायन करायची, कुठं माईक नाही, काही नाही, पण भजन. आनंद तिथीचा मुकया शिवाच्या बहिरे ऐक ठिकाणी रे. आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय तुका म्हणे व्रत होती तरले रे. असं भजन महाराज. आज काय काय नाटक सांगा तुम्हाला. काही रथातच बसते. मेलाय का जीवन घेते कळाला रथात बसलाय. ठीक आहे, आता पोराच्या अंगात असताना ताकदी राहिली नाही, दूध नाही प्यायला, आई तिच्या शेगायचं हे ठीक आहे. अशा पोरासाठी गुणवान माणसासाठी बसून त्यांनी बाबा बाजूला ठीक, काही अडचण नाही. पण म्हणणारे बघा ना तुम्ही, म्हणणाऱ्याची सुविधा प्रत्येक भाजण्याच्या हातात माईक. आता प्रत्येक दिंडीत एक खेळ झाले, चांगले भजनी माग आणि महिलाच्या हातात माईक. अनंत्या ब्रह्मांड्या उदारी प्रत्येक दिंड्यात बघा.
काय चाललंय? वारकऱ्याचं ओळीचं भजन म्हणजे महाराज म्हणायचा लाग नाही कोणाला, तुम्ही म्हण नका म्हणून लगेच टाळ फेकून देते तन बाजूला. अरे महाराज, ही साधना आहे, ही साधना सोपी नाही महाराज. हे इंद्रदेवतेचं वाद्य आहे, ही गंधर्व देवतेची कला आहे, आणि वक्ता म्हणजे साक्षात असणारा नामदेवराय आहे. कोणी असू द्या. विठ्ठला त्या काळात वारकऱ्याला नाश्ता कळत होता का? आपल्या काळात डायरेक्ट नेहरी असायच्या वारकऱ्याला. कुठंतरी रात्रीच भाकर अर्धी कोर बांधून ठेवायची आणि ती भाकरी दुसऱ्या दिवशी खायची कुठंतरी. आज एवढ्या सोयी आहेत महाराज, तरी माणसं पंढरपूर आले जमलंच नाही बरं का. काय जमायचं होतं? अरे एक दिवस सुद्धा माणसाला पंढरपुरात पाऊस सहन व्हायला हो. शोकांती काय महाराज, ती वारी सोपी नाही. एवढा त्रास सहन केला आमच्या साधू संतांनी. काय कुर्मदास नावाच्या संताची जर वारी आपण पाहिली, लहुल स्टेशनला जाऊन बघा. लोटांगण घेत गेला कुर्मदास मुंगीवरून. तशी सावता बाबाकडे पांडुरंगाची पालखी येते ना, तशी कुर्मदासाकडे सुद्धा एक दिवस पांडुरंगाची पालखी येते. विठाला मुद्दा माझा एवढाच आहे, शुद्ध भाव धरून या पंढरपुराशी जाई. मग इच्छिले ते फळ देतो, त्याशी नवलाव काय. भाव महत्वाचा. तुकोबरांनी सुद्धा मुद्दा तोच सांगितला आपल्याला, विश्रांतीचा ठाव. अजून प्रमाण सांगितले, नामा म्हणे देवा चला टाया टाया टाया, विश्रांती घ्यावया. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. मी परवा ते मोरली गेलो होतो कार्यक्रमाला. सहज चर्चा निघाली. म्हटलं भाऊ, तुमच्या गावाला दिंड्या फार असतात, लोक फार त्रास सहन करतात, अन्नदान करतात, वारकऱ्याचा असणारा त्रास सहन करतात. एकही माणसाच्या मुखातून असणारा वारकऱ्याबद्दल द्वेष निघत नाही. त्या व्यक्तीने काय सांगितलं का? त्या व्यक्तीने सांगितलं, आम्हाला माहिती आहे महाराज, नक्की ज्ञानोबराय कोणत्या तरी वारकऱ्याच्या रूपात आमच्या घरी येतील, गावात येतील. नक्की तुकोबरायच्या रूपात, नागबाबांच्या रूपात, सौदाबाबांच्या रूपात, चोखोबरायच्या रूपात कोणता तरी वारकरी आमच्या गावात येईल, आमच्या घरी येईल. म्हणून या वारकऱ्यासाठी आमचे घर उघडे असतात. काही कोणत्या तरी वारकऱ्याच्या निमित्ताने पांडुरंग परमात्मा इथे येईल, म्हणून आम्ही अन्नदानासाठी कोणीच माघारी घेत नाही. गरीबातला गरीब माणूस. आपल्या दिंडीचं प्रतीक येते माणसाला आपण स्पेअर मध्ये ठेवलं. त्या करमाळ्याजवळ गुरुसाळी नावाचं गाव आहे. नवनाथ सुतार नावाचा अति बिकट परिस्थितीतला मुलगा आहे महाराज. अति बिकट परिस्थिती. बायको घोडी बाबरी. त्या बायकोला अर्धांगवायू झाला महाराज. पण दिंडी पाहिल्याच्या नंतर त्या माऊलीला असं वाटतं आपण जगातले श्रीमंत आपण आहोत. एक धावत पळत माऊली येते महाराज. असं वाटतं पांडुरंगाच्या रूपातच ही आपल्या वारकऱ्याला भेटायला आली. विठ्ठला विठ्ठला. आमच्या सर्व संतांनी तो त्रास सहन केला. पुण्यतिथी कोणाची होती महाराज? त्रास देणाऱ्या माणसाची पुण्यतिथी होती का त्रास सहन करणाऱ्याची होती? हो वा. ज्यांनी त्रास सहन केला त्यांच्या पुण्यतिथी होता, आणि ज्यांनी त्रास दिलाय त्यांची असणारी कुठंच कीर्ती दिसत नाही महाराज. बघा तुम्ही ज्ञानोबाराय सारख्या महात्म्याला किती लोकांनी त्रास दिला हो. प्रमुख नाव पहा तुम्ही, हिशोबा त्याच्यावर त्रास देणाऱ्याच्या यादीत अनेक असणारी ब्राह्मण मंडळी, कर्मठ मंडळी असतील. शांती ब्रह्मनाथ महाराजाला किती कर्मठ मंडळीने त्रास दिला. स्वतःच्या पोटच्या मुलाने सुद्धा त्रास दिला हरिपंडितांनी. नाथ महाराजापेक्षा हरिपंडित अनंत पटीने विद्वान होता महाराज. हरिपंडिताचं नाव कुठंतरी कधीतरी काढलं तर निघतंय बरं का. पण नाथ महाराजांची कीर्ती आज जगाच्या पाठीवर गाजते. का? त्रास सहन केला. तुकोबाराय सारख्या महात्म्याला त्रास देणारे माणसं मोठे झाले नाहीत. ज्यांचे 4 वेद पाठ होते, दशग्रंथी होते, ते रामेश्वर भट्ट वाघोलीचे. त्यांनी त्रास दिला.
तुकोबरायांनी त्रास सहन केला. आज जगामध्ये कीर्ती रामेश्वर भट्टाची गाजते की तुकोबरायची गाजते महाराज. प्रत्येक साधू आणि साधूला जर त्रास दिलाच नाही तर साधूचा मोठेपणा समाजाच्या समोर येऊ शकत नाही महाराज. विठ्ठला जसं वडाऱ्याच्या हाताने दगडाला मार दिला जातो, महाराज अभंगात बोलतात, सावरी टाकी गाये पाषाण देवची झाला पाहिजे. जो दगड जास्त घाव सहन करतो ना त्या मूर्तीला आबलूकपणा प्राप्त होतो. बाळस येतो बाळस. हा हिरा ठेविता हिरणी वाचे माझी जातो घरी, तोची मोल पावे खरा आणि करणीचा होईच. जो दगड बारीक घाव सहन करतो ती मूर्ती देखणी होती, बाळशेवाद होती. समाजात तेच महाराज. साधूचा मोठेपणा चकाकी समाजाच्या समोर येण्यासाठी साधूला त्रास झाला पाहिजे अगोदर. तुका म्हणे संत सोशी जगाचे आघात. तुकोबरायला मम्माजी गोसाव्याने बोराटीच्या काठीनं मारलं महाराज. आजच्या महाराज लोकांचं नशीब लई चांगलंय, आम्हाला मारीत कोणीच नाही, फक्त शिवाय देतात कधी मध्ये मागस. विठाला घाव सहन करावी लागतात. या समाज एवढा डोक्यावर घेतोय काय. ज्ञानोबरांनी जर त्रास सहन केला नसता, भावनेच्या भरात जर ज्ञानोबरांनी या समाजाला शाप दिला असता तर जळून भस्म झाले असते महाराज माणसं. पण ज्ञानोबरांनी जर शाप दिला असता आणि शापाने जर माणसं जाळले असते तर ज्ञानोबराईचा समाधी सोहळ्याचा एवढी मोठी यात्राच भरली नसते. कार्तिकीची वारी एवढी भरली नसते. ज्ञानोबराईला माऊली कोण म्हटलं असतं. म्हणून चला, त्रास सहन करणारे माणसं समाजात मोठे होतात आणि मोठे झालेले पाहायला मिळतात. सावता बाबा नामदेव महाराज, सावता बाबांचं कार्य जे हनुमानजीने कार्य केलं ते कार्य माझ्या सावता बाबांनी केलं महाराज. हनुमानजीने राम सीता लक्ष्मण हृदयात दाखवले का नाही, तेच कार्य सावता बाबांनी केलं. धरीला पंढरीचा चोर, भगवंताला हृदयात साठवलं महाराज. या सर्व क्रिया आमच्या साधू संतांनी आपल्या कर्मवादात केल्या. म्हणून तुकोबराय बोलतात, विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव, नेगे माझी वाचा तुटी महालाभ पुकासाठी. महाराज आमच्या जीवनातलं पाप समाप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे. तुकोबराय सांगतात, साधूच्या तुका म्हणे
तुका म्हणे पापे जाती संताची आजपे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी ज्ञानेश्वर माऊली. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे निघे माझी वाचा सुटी तुटी महालाभ फुकासाठी. संकल्पित वेळेमध्ये चारी चरणाचा सरळ सरळ शब्दाचा अर्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाचं स्वरूप फार मोठं आहे, पण निसर्गाच्या पुढे कोणाला जाता येत, कारण आपला सप्ताह पावसाळ्यात आहे. काय पावसाचाही काही दोष नाही, काय पाऊसही आला पाहिजे. आणि कार्यक्रम होण्यालायक आपल्या असणाऱ्या ग्रामस्थांनी व्यवस्था सुद्धा इतकी जबरदस्ती केली महाराज. खरंच मंडपाने भाऊंना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत महाराज. असा मंडप आणला एवढ्या पावसात सुद्धा थेंब सुद्धा कुठं दिसला नाही आपल्याला. साऊंड सिस्टीम फार सुंदर आहे, गाणारी वाजवणारी मंडळी असणारी तयार आहे, कारण सुज्ञ माणसं आहेत, कोणत्या काळात काय गायलं पाहिजे सगळे जाणकार आहेत. कारण गायन क्षेत्र असं आहे ही कला नाही, बरं गायन कला नाही. काही माणसं गायनाला कला म्हणतात, कला नाही. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी. शिवाय मदन कला नाही, शिवाय पेटी वाजवणं कला नाही, शिवाय भजन ही कला नाही, शिवाय फक्त ती सेवा म्हणून केली पाहिजे. कारण भजन करत असताना नाथ महाराजांनी मुद्दा सांगितलाय, प्रेमाविन भजन. भजनात प्रेम असा, वक्त्याने बोलत असताना सुद्धा प्रेमाने बोलावं. परिस्थितीचा असणारा कुठल्याही प्रकारचा विचार न करता फक्त कीर्तन करायचंय एवढं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. महाराष्ट्रात आजही ज्या कीर्तनकाराची आठवण प्रत्येक माणूस करतो, पूजनीय नामदेव महाराज पठाडी वैकुंठवासी. एवढा मोठा वक्ता महाराज, पण काही काळात शिमणी लावून कीर्तन केले महाराज. शिमणी लावून ही दंतकथा नाही, शिमणी लावून केलेल्या कीर्तनात पखवाज वाजवण्याचा साक्षीदार मी आहे महाराज. पण कधीच तो महात्मा म्हटला नाही की साऊंड सिस्टीम बंद झाली, लाईट गेली, त्या काळात कष्टी जनरेटर महाराज. एसटीना महात्मा यायचा, पायी चालत यायचा 10-10 किलोमीटर 5-5 किलोमीटर. पण कीर्तन सेवेला एवढं प्राधान्य दिलं, एवढं प्राधान्य दिलं, म्हणून आज जाऊन त्यांना 22 वर्षे 23 वर्षे 25 वर्षे पूर्ण होतात. पण कीर्तनकाराच्या यादीत नाव घेतलं की पठाडे महाराज पुढे येतात. फक्त कीर्तनाचे केलेल्या सेवेची ताकद आहे महाराज. म्हणून आपण नेमावर आधारित आहोत. वारकरी जीवन गायकी क्षेत्र नेमावर आधारित आहे. जसं साहित्य असेल तसं साजरं करून घ्यायचं. इतकी साऊंड सिस्टीम सुंदर आहे महाराज. सर्व वातावरण पावसाने आहे त्या टायमाला पाऊस आला, त्याला काही करता येत नाही. सर्व जाणकार मंडळी आहेत, गुणवान मंडळी आहेत महाराज. कोणता राग कधी गायला पाहिजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पहिल्याला चालीला जर शक्यतो मालकंस राग गायला तर किती गोड वाटेल हो. पहिल्या चालीला जर पेटी मास्तर मालकंस गायला तर काय घडेल? कीर्तनकार येडा होण्याची शक्यता. कारण तो राग पहिलेवीच्या जवळ आहे. मृदंगाचार्याने जर नुसती सरपाट्यात वाजायला सुरू केल्या, आम्ही आलाप गातो तर तुम्ही सरपाट्या वाजायला सुरू केल्या. पोषक वाजवतो पंचकृष्ण महाराज, अतिशय पोषक. आणि वाजवणारा पोषकच असा. सगळे जाणकार मंडळी आहेत.
असा एक राग आहे, तो राग कोणत्या काळात गायला तरी चालतो. सांगा बरं नाव मला त्या रागात. बरं आहे गाणं. नाही नाही नाही, तो काकड्यात गायला तरी चालतो, गाथा भजनात गायला तरी चालतो, दुपारी मंगल अष्टकात गायला तरी चालतो, हरिपाठात गायला तरी चालतो, आणि कीर्तनाच्या पहिल्या चालीला गायला तरी चालतो. नाही नाही भजन करा सांगतो तुम्ही. पिठाला पिठाला भोपराग कोणीतरी सांगितलं इकडे, भोपराग. वा, तो भोपराग तुम्ही कधी गा तरी चालतो. संगीत शास्त्र आहे महाराज, आणि फार याला अनादी कालाची परंपरा आहे. म्हणून सर्व जाणकार मंडळी सर्वांना ज्ञानोबराच्या स्वरूपात पाहतो. हा, हे तुम्हाला इतकं उशिरा कसं कळलं? सर्व आमचे परिचित मंडळी, मी काही नवीन नाही गावात, काही 4-6 वेळेस आलेले गुणवान मंडळी आहेत आमचे. आणि बोललं पाहिजे आपल्या माणसाला, एकमेकाचं अंतकरण असं मोकळं होतं, माणसं मोकळे होतात. रामकृष्ण हरी, विठ्ठला विठ्ठला. वा, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतले. महाराज, सुरेश महाराज, त्यांनाही धन्यवाद. वाहक महाराज, त्यांना धन्यवाद देतो. सर्वांना नमस्कार करतो. तुम्ही सगळे माणसं मोठे आहात, तुमच्यात मीच फक्त छोटा आहे. म्हणतात तुला उपर कंबर आवळायला उपर ना पुराणा, तू कशा छोटा आहे बाबा. वातावरणाच्या पुढे जाता येत नाही महाराज. सर्वात महत्वाची वक्त्याची जी बोलण्याची ट्युनिंग असते ती समाजावर अवलंबून असते महाराज. आणि ठीक आहे, पण तरी सुद्धा आले भागात ते करीतो, नाम तुझे उच्चारितो. हरिभक्त परायण आमचे गोरक्षनाथ महाराज, बाबूजवळचे गायनाचार्य, आणि भरत नाना, मदन नानाने 4-6 फोन केले, दिंडीमध्ये चालू असताना फोन केले. असो, भगवंताला जशी सेवा करून घ्यायची होती तशा पद्धतीची सेवा केली. आमचे वयोवृद्ध महाराज, माझ्यापेक्षा सिनियर, आमचे संस्थेचे विद्यार्थी, संस्थेच्या विद्यार्थ्यासाठी स्वाभिमान असावं. आपल्या गावाचं त्यांनी नाव मोठं केलं. संस्थेमध्ये आजही नाव त्यांचं बघायला मिळतंय. एक असणारा अभ्यासू व्यक्तिमत्व समाजात आहे. पण महाराज, एक समाजाचं दुर्दैव झालं बरं, अभ्यासू माणसं आज समाजात चालत नाहीत. कीर्तनाच्या बाबतीत काय तत्व असून समाजाला, मला ते काही कळायला तयार नाही. जे कुठंच गेले नाही का, त्यांचे एकच दिवस तारखी मोकळ्या नाही. ज्यांचा कसाच हरिपाठ पाठ नाही, त्यांच्या डायरीत जागाच नाही तारखेला. काकडा पाठ नाही, त्यांचाही दोष नाही महाराज, कोणाची निंदा करायची काम नाही. हा कलीचा प्रभाव आहे. असत्याशी विटले जन, पापा दीती अनुमोदन, करती हेळन संताची. चला, कीर्तनाचे 6 प्रकार आपण वाचतो, सांगतो. पण सध्या युट्यूबला बरेच कीर्तनाचे प्रकार पुढे आले. सध्या कीर्तन एक युट्यूबला गाजतंय, जुगलबंदी कीर्तन. जुगलबंदी काय आहे? सांगणारा नरकाला जाईल, ऐकणारे नरकाला जातील. महाराज, ही गादी सामान्य नाही. कोणाची गादी कळतात तुम्हाला? ही गादी झिरपे महाराजाची नाही बरं. म्हणतात झिरपे महाराज उभा आहेत, झिरपे महाराज नारदाची गादी आहे महाराज. आणि या गादीवर जर असणारा अवमानात्मक जर असणारा आपण कुठली क्रिया केली, नाथ महाराजांचा गाथा वाचा, भारुडकारासाठी सूचना केली, राधिकेच्या वेशे नाचेलो जो धांगडा, काय सांगितलं पुढं? होईल हिजडा सप्त जन्मी. इथे महिलाचं रूप घेऊन जर या गादीवर नाचला तर 7 जन्म नपुंसकपणा प्राप्त होईल. मग या गादीवर येऊन असे जर सोग केले आपण, जुगलबंदी कीर्तन, आमक कीर्तन, तमक कीर्तन, महाराज ही अधोगती महाराज. म्हणून आजही आपल्या गावात वक्ते आपण, तुम्ही जाणकार आहात सगळे, ताबडतोब कळतं. मी मागे 4-6 कीर्तनाला आलो होतो. ऐकणारे माणसं, श्रोते आहात, म्हणून तुम्ही निवड करत असताना चांगल्याच मंडळीची करतात, साधना करणाऱ्या मंडळीची निवड करतात.
तुम्हा सर्व ग्रामस्थांना पुन्हा कोटी कोटी धन्यवाद देतो. सावता बाबांच्या या पर्वणीच्या निमित्ताने एकच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. अकल्पाविष्य हवे तया कुळा माझी या सकळ हरीच्या दासा दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा आता मजाई शेकरी तुझे पाय चित्ते धरी. आमचे कॅमेरावाले भाऊ मिठू बोले भाऊ त्यांनाही आमचे धन्यवाद आहेत. साऊंड सिस्टीमला तर पुन्हा त्यांचं कौतुक करतो. काम करणाऱ्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे आणि काम करणाऱ्याचं कौतुक केलं की ते आपल्याला आशीर्वाद देत असतात. विठ्ठल जय जय. आजच्या कीर्तनाचा साथ संत हे पुण्यवंत असतात. जे असतात पुण्यवंत त्यांना म्हणतात संत, आणि जे स्वतःच्या नावाने इतरांना करतात पुण्यवंत त्यांना म्हणतात संत. असे कृपावंत संत शिरोमणी नामदेव महाराज, संत शिरोमणी हे भाऊ 2 मिनिट म्हणजे 27वी पुण्यतिथी. तुम्ही गडबड करता बरं का, ते माझं गडबड होती. सावता महाराजांची ही 727वी पुण्यतिथी आहे आणि योग असा पहा का ती आपल्याकडून मोठ्या आनंदामध्ये साजरी होत आहे. आणि अशा पुण्यतिथीच्या निमित्ताने 7वी सेवा हरिभक्त परायण मारुती महाराज झिरपे या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्याला ज्ञानामृत दिलं. आणि उद्याचे त्यामुळे त्यांच्याकडून आलेले आमचे भास्कर तात्या यांनाही धन्यवाद. आपला सर्व मंडळीला धन्यवाद. आणि ज्यांचं आपण या ठिकाणी 7 दिवस भागवत कथा श्रवण केलं त्यांचं त्या काल्याचं कीर्तन आहे. परमपूज्य आचार्य वेदांताचार्य भगवताचार्य 1008 शिवेंद्र चैतन्य स्वामी यांचं उद्या काल्याचं कीर्तन होईल. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यायचा. आणि काल्याचं कीर्तन झालं तर महाप्रसाद होईल आणि महाप्रसाद झाल्यानंतर आपल्या गावातील सर्व तरुणांनी पद्धतशीर सर्वांना वाढायचं. आणि वाढत असताना पाण्याची व्यवस्था